श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या स्वामी भक्त बंधूंनो आणि भगिनींनो. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम करून आजच्या या दिव्य प्रवचनाची सुरुवात करूया. आजचा हा संदेश प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्याच्या मनात दिवस रात्र विचारांचे वादळ सुरू असते. प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जी बाहेरून हसते पण आतून तुटलेली असते. प्रत्येक त्या भक्तासाठी आहे ज्याला भविष्याची चिंता, घराची काळजी, मुलांची काळजी, पैशांची चिंता, आजाराची भीती आणि उद्याचा प्रश्न सतत त्रास देत असतो. बंधूंनो, कधी तुम्ही रात्री झोपायचा प्रयत्न केला आहे पण डोळे मिटले तरी मन शांत झाले नाही का? शरीर थकलेले असते पण विचार थकत नाहीत. एक विचार संपत नाही तोवर दुसरा सुरू होतो. उद्या काय होईल? माझ्या मुलांचे काय? घर चालेल का? आजारी पडलो तर? लोक काय म्हणतील? माझ्या नशिबात सुख आहे का? अशा हजारो प्रश्नांनी मनाला कैद केलेले असते. आज अनेक लोक हसतात पण ते मनापासून हसत नाहीत. अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो पण त्यांच्या हृदयात भीतीचे सावट असते. चिंता ही इतकी वाढते की माणूस जगत असतो पण जगण्याचा आनंद हरवून बसतो. माझ्या प्रिय भक्तांनो, जर तुम्हालाही असे वाटत असेल की तुमच्या आयुष्यात चिंता कधीच संपणार नाही तर असा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनाशी संवाद साधणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तू इतका घाबरतोस कशाला? ज्याच्या पाठीशी मी उभा आहे त्याला कोण हरवू शकतो? ही फक्त एक ओळ नाही तर संपूर्ण जीवन बदलण्याची गुरुकिल्ली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की चिंता का निर्माण होते, भीतीचे मूळ काय आहे आणि स्वामी समर्थांनी सांगितलेल्या मार्गाने मन शांत कसे करावे. मित्रांनो, हे प्रवचन सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर मनापासून श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा दुहेरी अवतरण चिन्ह श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश शेवटपर्यंत अवश्य ऐका. कारण कोणत्या एका वाक्यातून स्वामी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतील हे कोणीही सांगू शकत नाही. असा हा संदेश केवळ ऐकण्यासाठी नाही तर मनात उतरवण्यासाठी आहे. कारण जेव्हा मन बदलते तेव्हा जीवन बदलते आणि जेव्हा जीवनात स्वामींचे स्थान निर्माण होते तेव्हा चिंता आपोआप दूर होऊ लागते. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, चिंता कधीच बाहेरून येत नाही. चिंता आपल्या मनातून जन्म घेते. परिस्थिती ही फक्त एक निमित्त असते पण त्या परिस्थितीकडे आपण कसे पाहतो त्यावर आपल्या मनाची अवस्था ठरते. दोन माणसे एकाच संकटातून जातात. एक माणूस खचून जातो तर दुसरा त्याच संकटातून अधिक मजबूत होऊन बाहेर पडतो. फरक फक्त विचारांचा असतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मन जिंकलं तर जग जिंकलं. कारण मनच आपल्याला स्वर्गात नेते आणि मनच आपल्याला नरकाची अनुभूती देते. जेव्हा मनात नकारात्मक विचार सतत फिरत राहतात तेव्हा माणूस स्वतःचा शत्रू बनतो. आज अनेक जण म्हणतात, माझं काहीच चांगलं होणार नाही. काही जण म्हणतात, माझ्या नशिबात सुख नाही. तर काही जण प्रत्येक क्षणी एखाद्या वाईट घटनेची वाट पाहत असतात. हे सर्व विचार हळूहळू मनाला कमकुवत करतात. मग आत्मविश्वास कमी होतो, श्रद्धा डळमळते आणि भीती आपलं कायमचं घर बनवते. बाळांनो, लक्षात ठेवा, भीती ही वास्तवापेक्षा कल्पनांमध्ये जास्त असते. अजून काही घडलंही नसतं पण मन आधीच 100 संकटांची चित्र रंगवायला सुरुवात करतं. हीच सवय माणसाला वर्तमानात जगू देत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जो क्षण तुला मिळाला आहे तो माझी देणगी आहे. त्यात आनंदाने जग. पण आपण काय करतो? आजचा दिवस जगण्याऐवजी उद्याच्या चिंतेत आजचा आनंद गमावून बसतो. कालच्या चुका आठवून स्वतःला दोष देतो आणि उद्याच्या भीतीने वर्तमानाची शांतता हरवतो. विचार करा, जे संकट अजून आलेलेच नाही त्यासाठी आजपासून रडण्यात काय अर्थ आहे? आणि जे संकट येणारच नाही त्याची भीती बाळगून स्वतःचे आरोग्य का बिघडवायचे? प्रिय भक्तांनो, स्वामी समर्थांच्या जीवनात अनेक लोक मोठ्या संकटात त्यांच्याकडे आले. कुणाकडे पैसा नव्हता, कुणाकडे अन्न नव्हतं, कुणी आजारी होतं, कुणी संसाराच्या दुःखाने व्याकुळ झालेलं होतं. पण स्वामींनी प्रत्येकाला एकच आधार दिला, श्रद्धा आणि धैर्य. स्वामींच्या चरणी आलेला भक्त रिकामा परत गेला नाही. कारण स्वामी परिस्थिती बदलण्यापूर्वी भक्ताचे मन बदलतात. मन बदलले की संकटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि दृष्टिकोन बदलला की आयुष्य बदलायला सुरुवात होते. आज जर तुम्ही सतत चिंतेत असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी देवावर जास्त विश्वास ठेवतो की माझ्या भीतीवर? कारण जिथे विश्वास असतो तिथे भीती टिकत नाही.
आणि जिथे भीती असते तिथे विश्वास कमकुवत झालेला असतो. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आपण त्या शब्दांवर विश्वास ठेवला पाहिजे. फक्त तोंडाने श्री स्वामी समर्थ म्हणणे पुरेसे नाही, त्या नावामागची शक्ती मनाने स्वीकारली पाहिजे. आजपासून एक संकल्प करा, चिंता आली की तिच्याशी भांडायचं नाही, तिला स्वामींच्या चरणी अर्पण करायचं. मनात शांतपणे म्हणायचं, स्वामी, ही चिंता आता तुमची, मी माझं कर्तव्य करीन, बाकी सर्व तुमच्यावर सोपवलं. अशी प्रार्थना मनापासून केली तर हळूहळू मन हलकं होईल. कारण चिंता कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वतःला एकटं समजणं सोडून देणं. ज्या क्षणी तुम्हाला जाणवेल की स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलावर सोबत आहेत, त्या क्षणी भीतीची पकड सैल होऊ लागेल. प्रिय स्वामी भक्त बंधूंनो आणि भगिनींनो, मनुष्याच्या आयुष्यात भीती येणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु त्या भीतीला आपल्या जीवनाचा स्वामी बनवणे ही सर्वात मोठी चूक आहे. भीती माणसाची शक्ती हिरावून घेते, आत्मविश्वास कमी करते आणि मनाला अशांत करते. म्हणूनच श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला प्रेमाने सांगतात, बाळा, धैर्य धार. संकट कितीही मोठं असलं तरी ते कायमचं नसतं. आपण अनेकदा देवाला विचारतो, स्वामी, माझ्याच आयुष्यात एवढी संकटे का? पण कधी स्वतःला विचारतो का, या संकटातून मला स्वामी काय शिकवू इच्छितात? कारण प्रत्येक संकटामध्ये एक शिकवण दडलेली असते. सोनं जसं अग्नीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच भक्ताचं मनही संकटातून अधिक निर्मळ आणि मजबूत होतं. आज अनेक लोक छोट्याशा अडचणीने घाबरतात. एखादा व्यवसाय बंद पडला, नोकरी गेली, घरात आर्थिक अडचण आली, एखादा आजार झाला किंवा एखाद्या व्यक्तीने साथ सोडली की त्यांना वाटतं सर्व काही संपलं. पण बाळांनो, जे संपतं ते तुमचं नशीब नसतं, तो फक्त एक अध्याय संपतो. स्वामी समर्थ नवीन अध्याय सुरू करण्याची शक्तीही देतात. लक्षात ठेवा, अंधार कितीही दाट असला तरी सूर्योदय थांबत नाही. त्याचप्रमाणे दुःख कितीही मोठं असलं तरी स्वामींची कृपा थांबत नाही. अनेकदा आपल्याला ती दिसत नाही, कारण आपलं लक्ष फक्त दुःखाकडे असतं. आपण संकट मोजत बसतो, पण स्वामींनी दिलेले आशीर्वाद विसरून जातो. स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेव, जे घडत आहे तेही माझ्या इच्छेने, आणि जे घडणार आहे त्यातही तुझं कल्याण दडलं आहे. हे वाक्य मनात कोरून ठेवा. कारण श्रद्धा म्हणजे परिस्थिती बदलल्यानंतर देवावर विश्वास ठेवणे नव्हे, परिस्थिती कठीण असतानाही देव आपल्यासोबत आहे हा दृढ विश्वास ठेवणे. आज जर तुमच्या घरात अडचणी असतील, मनात भीती असेल, आर्थिक संकट असेल किंवा भविष्याची चिंता असेल, तर निराश होऊ नका. स्वामी समर्थांच्या चरणी शांतपणे बसा, डोळे मिटा आणि मनापासून त्यांचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही क्षणांनी तुम्हाला जाणवेल की मनातील अस्वस्थता कमी होत आहे. कारण नामस्मरण ही केवळ परंपरा नाही, तर मनाला स्थिर करणारी दिव्य साधना आहे. माझ्या प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, चिंता करून समस्या सुटत नाहीत, पण शांत मनाने घेतलेला योग्य निर्णय अनेक समस्या सोडवू शकतो. म्हणून प्रथम मन शांत करा. मन शांत झालं की बुद्धी योग्य मार्ग दाखवते आणि त्या मार्गावर स्वामींची कृपा साथ देते. जीवनात काही गोष्टी आपल्या हातात असतात, तर काही गोष्टी पूर्णपणे ईश्वराच्या इच्छेवर अवलंबून असतात. आपल्या हातात असलेलं कर्तव्य प्रामाणिकपणे करा, पण जे आपल्या हातात नाही त्याची चिंता करून स्वतःला त्रास देऊ नका. ते सर्व स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा. आज एक संकल्प करा, कोणतीही परिस्थिती आली तरी मी घाबरणार नाही. मी स्वामी समर्थांचे नाम सोडणार नाही. मी नकारात्मक विचारांना माझ्यावर राज्य करू देणार नाही. कारण माझ्या जीवनाचा खरा आधार माझे सद्गुरू श्री स्वामी समर्थ आहेत. लक्षात ठेवा, ज्याच्या हृदयात श्रद्धेचा दिवा प्रज्वलित असतो, त्याच्या आयुष्यात भीतीचा अंधार फार काळ टिकत नाही. प्रिय स्वामी भक्त बंधूंनो आणि भगिनींनो, आजचा माणूस जगण्यापेक्षा विचार करण्यात अधिक वेळ घालवतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मन सतत धावत असते. कधी पैशाची चिंता, कधी मुलांच्या भविष्याची काळजी, कधी नातेसंबंधातील तणाव, तर कधी शरीराच्या आजाराची भीती. या अखंड धावपळीत मनाला क्षणभरही विश्रांती मिळत नाही. म्हणूनच स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अस्थिर मनाला सुखाचा अनुभव कधीच मिळत नाही. बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मन हे एका लहान मुलासारखे असते. त्याला योग्य दिशा दिली तर ते देवाच्या चरणापर्यंत पोहोचते, पण त्याला मोकळे सोडले तर ते भीती, चिंता, मत्सर आणि दुःखाच्या जंगलात भरकटते. म्हणून मनावर नियंत्रण ठेवणे हीच खरी साधना आहे. आज अनेक लोक म्हणतात, माझ्या मनात सतत नकारात्मक विचार येतात.
कितीही प्रयत्न केला तरी मन शांत राहत नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मनात दिवसभर काय भरत आहात? जर सतत भीतीच्या गोष्टी, वाद, राग, तुलना आणि नकारात्मकता मनात भरली तर मन शांत कसे राहील? जसं शुद्ध पाण्यात चिखल टाकला की ते गढूळ होतं, तसंच मनात वाईट विचार टाकले की मन अस्वस्थ होतं. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना शिकवतात की दिवसाची सुरुवात देवाच्या स्मरणाने करा. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम मोबाईल नाही तर स्वामींचं नाव घ्या. डोळे उघडताच मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. त्या एका नावात अशी दिव्य शक्ती आहे की मनातील भीती हळूहळू विरघळू लागते. लक्षात ठेवा, नामस्मरण म्हणजे फक्त ओठांनी शब्द म्हणणे नाही. नामस्मरण म्हणजे पूर्ण विश्वासाने आपल्या गुरूंना हाक मारणे. ज्या क्षणी भक्त मनापासून स्वामींचं नाव घेतो त्या क्षणी त्याचं मन एकटं राहत नाही. त्याला अदृश्य स्वरूपात स्वामींचा आधार मिळू लागतो. प्रिय भक्तांनो, चिंता करणारा माणूस नेहमी उद्याचा विचार करतो, पण भक्त वर्तमानात जगतो. कारण त्याला माहिती असतं की उद्या काय होईल हे स्वामींच्या हातात आहे. माझं काम आजचं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं आहे. कधी कधी स्वामी आपल्या जीवनात अशा परीक्षा घेतात की आपल्याला वाटतं आता काहीच उरलं नाही. पण त्या परीक्षेच्या मागे त्यांची कृपा दडलेली असते. आई जसं आपल्या मुलाला चालायला शिकवताना त्याचा हात क्षणभर सोडते, तसं स्वामीही काही वेळा आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतात. पण याचा अर्थ ते आपल्याला सोडून गेले असा होत नाही. ते प्रत्येक क्षणी आपल्या पाठीशी असतात. तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला, कितीही अपयश आले, कितीही लोकांनी साथ सोडली, तरी एक गोष्ट कधीही विसरू नका, स्वामी समर्थ तुमची साथ कधीच सोडत नाहीत. जग बदलू शकतं, माणसं बदलू शकतात, परिस्थिती बदलू शकते, पण सद्गुरूंची कृपा कधी बदलत नाही. आज जर तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील तर ते स्वामींच्या चरणी अर्पण करा. जर मनात भीती असेल तर तीही त्यांच्या चरणी ठेवा. जर आयुष्य ओझं वाटत असेल तर ते ओझं एकट्याने उचलू नका. मनापासून सांगा, स्वामी, आता माझं काहीच नाही, सर्व काही तुमचं आहे. माझं मन, माझी चिंता, माझं दुःख आणि माझं आयुष्य तुमच्या चरणी अर्पण करतो. विश्वास ठेवा, ज्या क्षणी हा समर्पणभाव निर्माण होतो त्या क्षणापासून मन हलकं होऊ लागतं. कारण चिंता तेथेच राहते जिथे अहंकार असतो, पण जिथे पूर्ण समर्पण असतं तिथे स्वामींची कृपा स्वतः मार्ग काढते. म्हणून बाळांनो, आजपासून चिंता नाही, विश्वास ठेवूया. भीती नाही, नामस्मरण करूया. निराशा नाही, स्वामींच्या कृपेवर अवलंबून राहूया. कारण ज्याच्या हृदयात श्री स्वामी समर्थांचं नाव असतं त्याच्या जीवनात आशेचा दिवा कधीच विझत नाही. स्वामी भक्त बंधूंनो आणि भगिनींनो, एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. जेव्हा लहान मूल आपल्या वडिलांचा हात धरून रस्ता ओलांडते तेव्हा ते घाबरत नाही. त्याला रस्त्यावर किती गाड्या आहेत, किती धोका आहे याची चिंता नसते. कारण त्याला माहित असते की बाबांचा हात माझ्या हातात आहे. मग त्या बालकाला भीती कशाची? अगदी तसाच आपल्या जीवनाचा प्रवास आहे. फरक एवढाच की त्या लहान मुलाच्या हातात त्याच्या वडिलांचा हात असतो आणि आपल्या हातात श्री स्वामी समर्थ महाराजांचा अदृश्य हात असतो. पण आपण तो हात जाणवत नाही, कारण आपले लक्ष स्वामींकडे कमी आणि संकटांकडे जास्त असते. स्वामी समर्थ प्रेमाने म्हणतात, बाळा, संकट मोठं नाही, तुझा विश्वास लहान झाला आहे. हे वाक्य प्रत्येक भक्ताने आपल्या हृदयात कोरून ठेवले पाहिजे. कारण जेव्हा श्रद्धा मजबूत असते तेव्हा सर्वात मोठे वादळही भक्ताला डगमगवू शकत नाही. आज काही लोक देवाची पूजा करतात, आरती करतात, नामस्मरण करतात, पण मनात सतत शंका ठेवतात. ते म्हणतात, स्वामी माझं ऐकतील का? माझं काम होईल का? माझ्यावर कृपा होईल का? बाळांनो, जिथे शंका असते तिथे श्रद्धा अपुरी असते, आणि जिथे पूर्ण श्रद्धा असते तिथे चमत्कार घडायला वेळ लागत नाही. एक शेतकरी बी पेरतो. बी जमिनीत टाकल्यानंतर तो रोज ते उकरून पाहत नाही की अंकुर आला की नाही. तो संयम ठेवतो, पाणी घालतो आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहतो. त्याला विश्वास असतो की बी रुजेल. भक्तानेही आपल्या प्रार्थनेबाबत असाच विश्वास ठेवला पाहिजे. स्वामींना प्रार्थना केली आणि दुसऱ्याच दिवशी परिणाम दिसला नाही म्हणून निराश होऊ नका. स्वामी योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि आपल्या हिताचाच निर्णय देतात. लक्षात ठेवा, आपण जे मागतो ते नेहमी आपल्या हिताचे असेलच असे नाही. पण स्वामी जे देतात ते नेहमी आपल्या कल्याणासाठीच असते. म्हणून अनेकदा आपली इच्छा पूर्ण होत नाही, कारण स्वामींना आपल्या भविष्यातील अधिक मोठे सुख दिसत असते. प्रिय भक्तांनो, चिंता करणारा माणूस सतत म्हणतो, जर असं झालं तर.
पण श्रद्धावान भक्त म्हणतो, जे काही होईल ते स्वामींच्या इच्छेने आणि माझ्या कल्याणासाठीच होईल. हाच विचार मनाला शांत करतो. कधी कधी आयुष्यात असे दिवस येतात की घरात पैसा नसतो, शरीर साथ देत नाही, नाती दुरावतात, आपले लोकही समजून घेत नाहीत. अशा वेळी मन पूर्णपणे खचून जाते. पण हेच ते क्षण असतात जेव्हा स्वामी आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतात. ते पाहत असतात, हा भक्त संकटात माझ्यावर विश्वास ठेवतो की नाही. बाळांनो, लक्षात ठेवा, सुखात देवाचे नाव घेणे सोपे असते, पण दुःखातही देवावर तितकाच विश्वास ठेवणे हीच खरी भक्ती आहे. आज जर तुमच्या जीवनात कठीण काळ सुरू असेल तर निराश होऊ नका. कदाचित हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या कृपेपूर्वीचा काळ असेल. रात्र जितकी गडद असते तितकाच सूर्य उगवण्याचा क्षण जवळ आलेला असतो. त्याचप्रमाणे दुःख जितके वाढते तितकी स्वामींची कृपा जवळ येत असते. म्हणून आज मनाशी एक वचन द्या, मी चिंता करणार नाही, मी श्रद्धा ठेवेन. मी भीती बाळगणार नाही, मी स्वामींच्या नावाचा आधार घेईन. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी म्हणेन, श्री स्वामी समर्थ तुम्ही आहात ना. मग मला कशाची भीती. हे शब्द फक्त उच्चारू नका, ते मनात जिवंत करा. कारण ज्या दिवशी हे वाक्य तुमच्या हृदयातून निघेल त्या दिवशी तुमच्या जीवनात नव्या आशेचा सूर्य उगवायला सुरुवात होईल. अनेक वेळा माणूस संकटामुळे हरत नाही, तर स्वतःवरचा विश्वास हरवल्यामुळे हरतो. परिस्थिती कठीण असते, पण त्याहून कठीण आपले विचार असतात. जेव्हा मन सतत सांगत राहते, तुझ्याकडून काही होणार नाही, तेव्हा माणूस प्रयत्न करण्याआधीच पराभव स्वीकारतो. पण श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला प्रेमाने सांगतात, बाळा, स्वतःला कधीही कमी समजू नकोस. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. लक्षात ठेवा, ईश्वराने या जगात कोणालाही व्यर्थ पाठवलेले नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही विशेष गुण असतो, पण आपण स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करतो आणि तेथेच दुःखाची सुरुवात होते. दुसऱ्याचे सुख पाहून आपण स्वतःचे सुख विसरतो. दुसऱ्याचे यश पाहून आपल्या प्रयत्नांवर शंका घेतो. ही तुलना मनाला कमकुवत करते. स्वामी समर्थ म्हणतात, तुझा मार्ग वेगळा आहे, तुझी वेळ वेगळी आहे आणि तुझं फळही वेगळं आहे. म्हणून दुसऱ्याच्या आयुष्याशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करू नका. प्रत्येक भक्तासाठी स्वामींची योजना वेगळी असते. प्रिय भक्तांनो, आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. आपण खूप मेहनत करतो, प्रार्थना करतो, पण यश मिळत नाही. तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो, स्वामी माझं ऐकत नाहीत का. पण बाळांनो, स्वामी शांत असतात म्हणजे ते दूर गेले आहेत असा अर्थ होत नाही. कधी कधी गुरु शांत राहूनही आपल्या जीवनात मोठं कार्य करत असतात. बी जमिनीत पेरल्यावर काही दिवस काहीच दिसत नाही, पण जमिनीखाली त्याची मुळे मजबूत होत असतात. त्याचप्रमाणे तुमची प्रार्थना, तुमचं नामस्मरण आणि तुमची श्रद्धा यांचं फळही आतून तयार होत असतं. योग्य वेळ आली की ते फुलासारखं उमलतं. आज जर तुमच्या घरात अडचणी असतील तर निराश होऊ नका. जर व्यवसायात तोटा होत असेल तरी आशा सोडू नका. जर नोकरी मिळत नसेल तरी प्रयत्न थांबवू नका. जर शरीर आजारी असेल तरी मन आजारी पडू देऊ नका. कारण शरीराला औषधांची गरज असते, पण मनाला श्रद्धेची गरज असते. स्वामी समर्थांच्या जीवनातील एक मोठा संदेश असा आहे की धैर्य सोडू नका. अनेक भक्त वर्षानुवर्षे संकटात होते, पण त्यांनी स्वामींचे नाम सोडले नाही. शेवटी त्यांच्याही आयुष्यात आनंदाचा दिवस उगवला. म्हणून तुमच्याही आयुष्यात तो दिवस नक्की येईल, पण त्यासाठी संयम ठेवावा लागेल. माझ्या प्रिय भक्तांनो, जगात अशी कोणतीही रात्र नाही जिच्यानंतर सकाळ होत नाही. असा कोणताही पाऊस नाही जो कायम पडत राहतो, आणि असे कोणतेही दुःख नाही जे कायम टिकते. प्रत्येक दुःखाची एक मर्यादा असते, पण श्रद्धा आणि नामस्मरण यांची शक्ती अमर्याद असते. आजपासून स्वतःला एक नवीन सवय लावा. जेव्हा जेव्हा मनात भीती येईल तेव्हा ती भीती वाढवणारे विचार करू नका. त्याऐवजी डोळे मिटा आणि शांतपणे स्वामींचे नाव घ्या. मनात म्हणा, स्वामी, मला पुढचा संपूर्ण रस्ता दिसत नसला तरी चालेल, पण तुमचा हात माझ्या हातात कायम राहू द्या. माझं मन डगमगलं तर मला सावरून घ्या. माझा विश्वास कमी झाला तर मला पुन्हा तुमच्या चरणी आणा. माझ्या चिंता तुमच्या चरणी अर्पण करतो. विश्वास ठेवा, अशी प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताचे अश्रू पाहतात, प्रत्येक वेदना जाणतात आणि योग्य वेळी त्याच्या जीवनात आशेचा किरण पाठवतात. म्हणून बाळांनो, आजपासून एकच मंत्र मनात जपा, मी एकटा नाही. माझ्यासोबत श्री स्वामी समर्थ आहेत. हा विचार जितका दृढ होईल तितकी भीती कमी होईल, चिंता विरघळेल आणि मनाला खरी शांती मिळेल.
माझ्या प्रिय स्वामी भक्त बंधूंनो आणि भगिनींनो, आपण जेव्हा एखाद्या कठीण प्रसंगातून जात असतो तेव्हा आपल्याला वाटतं की देवाने आपल्याला विसरलं आहे. मनात प्रश्न निर्माण होतो, मी इतकी भक्ती करतो तरी माझ्याच आयुष्यात इतकी दुःखे का? पण बाळांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला सोडत नाहीत. कधी कधी ते आपल्याला संकटातून चालायला शिकवतात, कारण पुढे येणाऱ्या आनंदासाठी आपल्याला अधिक सक्षम बनवायचं असतं. आई आपल्या मुलाला चालायला शिकवते. सुरुवातीला ती त्याचा हात धरते, पण एक दिवस ती हात सोडते. मुलाला वाटतं की आईने मला सोडलं, पण आई दूर उभी राहून त्याच्याकडे लक्ष ठेवत असते. मूल पडू लागलं की ती धावत येते. स्वामी समर्थांचं आपल्या भक्तांवरचं प्रेमही असंच असतं. ते दूर दिसले तरी त्यांच्या कृपेची सावली आपल्या डोक्यावर कायम असते. जीवनात जेव्हा सर्व काही आपल्या मनासारखं चालतं तेव्हा देवाची आठवण कमी होते. पण संकट आलं की आपण पूर्ण मनाने स्वामींचा धावा करतो. म्हणून काही वेळा संकट हे शिक्षेसाठी नसतं, तर भक्ताला पुन्हा गुरूंच्या चरणाशी जोडण्यासाठी असतं. आज अनेक लोक म्हणतात, माझं नशीबच खराब आहे. पण स्वामी समर्थ म्हणतात, नशिबापेक्षा श्रद्धा मोठी आहे. कारण श्रद्धा माणसाला उभं राहायला शिकवते. श्रद्धा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवते. श्रद्धा मनातील अंधार दूर करते. प्रिय भक्तांनो, जर तुमच्या आयुष्यात एखादं दार बंद झालं असेल तर त्यावर रडत बसू नका. कदाचित स्वामी तुमच्यासाठी त्यापेक्षा अधिक सुंदर दार उघडण्याची तयारी करत असतील. पण आपण जुन्याच दाराकडे पाहत राहतो, म्हणून नवीन संधी दिसत नाही. कधी कधी आपण स्वामींकडे एखादी गोष्ट मागतो पण ती मिळत नाही. तेव्हा आपण निराश होतो. परंतु काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर समजतं की त्यावेळी ती गोष्ट न मिळणंच आपल्या हिताचं होतं. म्हणून स्वामींचा प्रत्येक निर्णय आपल्या कल्याणासाठीच असतो, जरी त्या क्षणी तो आपल्याला समजत नसला तरी. माझ्या बाळांनो, चिंता ही मनाला थकवते, पण विश्वास मनाला बळ देतो. भीती शरीराला कमकुवत करते, पण नामस्मरण आत्म्याला मजबूत करतं. म्हणून जेव्हा मनात काळजीचं वादळ उठेल तेव्हा त्या विचारांशी लढू नका. शांतपणे स्वामींच्या चरणी बसा आणि मनात म्हणा, स्वामी, मला सर्व प्रश्नांची उत्तरं नकोत. मला एवढाच आशीर्वाद द्या की प्रत्येक परिस्थितीत तुमच्यावरचा माझा विश्वास कधीच कमी होऊ नये. माझ्या मनात धैर्य द्या, विवेक द्या आणि तुमचं अखंड स्मरण द्या. ही प्रार्थना मनापासून करणाऱ्या भक्ताला स्वामी कधीच निराश करत नाहीत. आज या प्रवचनाच्या या टप्प्यावर मी प्रत्येक श्रोत्याला एक छोटी विनंती करतो. जर तुम्हालाही कधी चिंता, भीती किंवा नैराश्याने घेरलं असेल तर आजपासून एक संकल्प करा, दररोज काही मिनिटे शांत बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की मनातील अस्वस्थता कमी होत आहे, विचारांमध्ये स्पष्टता येत आहे आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. लक्षात ठेवा, परिस्थिती बदलण्याआधी स्वामी भक्ताचं मन बदलतात आणि ज्या दिवशी मन बदलतं त्या दिवशी आयुष्य बदलायला सुरुवात होते. म्हणून बाळांनो, आज चिंता नाही, विश्वास ठेवूया. भीती नाही, धैर्य धरूया. निराशा नाही, स्वामींच्या कृपेवर पूर्ण भरोसा ठेवूया. कारण ज्याच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ आणि हृदयात अढळ श्रद्धा असते, त्याच्या जीवनात कितीही मोठं वादळ आलं तरी ते त्याला कायमचं हरवू शकत नाही. स्वामी भक्त बंधूंनो आणि भगिनींनो, एक गोष्ट आपण सर्वांनी मनापासून समजून घेतली पाहिजे. आपल्या आयुष्यातील बहुतेक दुःख हे वास्तवामुळे नसते, तर आपल्या विचारांमुळे असते. जे घडून गेले आहे ते बदलता येत नाही आणि जे अजून घडलेलेच नाही त्याची खात्रीही नसते. पण माणूस कालच्या पश्चातापात आणि उद्याच्या चिंतेत इतका अडकतो की आजचा दिवस जगायलाच विसरून जातो. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, बाळा, परमेश्वराने तुला असा दिवस दिला आहे, त्याला चिंता करून वाया घालवू नकोस. प्रत्येक दिवस ही माझी देणगी समज आणि आनंदाने जग. आपण अनेकदा म्हणतो, जेव्हा माझ्या आयुष्यात सर्व काही ठीक होईल तेव्हा मी आनंदी होईन. पण हा विचारच चुकीचा आहे. कारण जीवनात एक समस्या संपते तर दुसरी उभी राहते. जर आनंदाला आपण परिस्थितीशी जोडून ठेवले तर आनंद कायम दूरच राहील. पण जर आनंदाला स्वामींच्या चरणाशी जोडले तर संकटातही मन शांत राहील. प्रिय भक्तांनो, तुम्ही नदी पाहिली आहे का? नदीच्या प्रवाहात कितीही मोठे दगड आले तरी ती थांबत नाही. ती आपला मार्ग शोधत पुढे वाहत राहते. तसंच जीवनही आहे. अडथळे येणारच, संकटे येणारच, दुःख येणारच, पण त्यात थांबून राहायचं नाही. स्वामींचं नाव घेत पुढे चालत राहायचं. आज काही लोकांना पैशाची चिंता आहे, काहींना मुलांच्या भविष्याची, काहींना आरोग्याची, काहींना नातेसंबंधांची.
प्रत्येकाच्या मनात काही ना काही ओझं आहे, पण एकदा शांतपणे विचार करा, आजपर्यंत तुमच्या आयुष्यात किती संकट आली आणि गेली. त्यावेळीही तुम्हाला वाटलं होतं की आता सर्व संपलं, पण आज तुम्ही इथे आहात म्हणजेच त्या प्रत्येक संकटातून स्वामींनीच तुम्हाला बाहेर काढलं. मग असं संकटही कायमचं राहणार आहे का? नाही, हेही निघून जाईल. प्रत्येक वादळानंतर आकाश स्वच्छ होतं, प्रत्येक रात्रीनंतर सूर्य उगवतो आणि प्रत्येक दुःखानंतर सुखाची चाहूल लागते. म्हणून धीर सोडू नका. स्वामी समर्थ आपल्या भक्ताला एक अतिशय सुंदर संदेश देतात, जे तुझ्या हातात आहे ते प्रामाणिकपणे कर, जे तुझ्या हातात नाही ते माझ्यावर सोड. किती मोठं तत्वज्ञान आहे या एका वाक्यात. आपण अनेकदा अशा गोष्टींची चिंता करतो ज्या आपल्या नियंत्रणातच नसतात. त्यामुळे फक्त मन थकतं, शरीर अशक्त होतं आणि निर्णय घेण्याची शक्ती कमी होते. माझ्या बाळांनो, तुमचं कर्तव्य मनापासून करा, मेहनत करा, प्रार्थना करा, पण परिणामाबद्दलची अतिचिंता सोडून द्या, कारण फळ देण्याचा अधिकार परमेश्वराचा आहे. स्वामी योग्य वेळी योग्य फळ देतात. आज मी प्रत्येक श्रोत्याला सांगू इच्छितो, जर तुमच्या मनात सतत भीतीचे विचार येत असतील तर त्या विचारांना अन्न देऊ नका. त्याऐवजी चांगले विचार, चांगले वाचन, सत्संग आणि स्वामींचे नामस्मरण यांना आपल्या जीवनात स्थान द्या. जसं अंधाराला बाहेर काढण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही, फक्त दिवा लावावा लागतो, तसंच मनातील भीती घालवण्यासाठी भीतीशी लढायची गरज नाही, श्रद्धेचा दिवा पेटवायचा आहे. स्वामी समर्थांच्या चरणी बसून मनापासून एवढीच प्रार्थना करा, स्वामी, माझ्या आयुष्यात संकटे आली तरी माझ्या मनातील धैर्य कमी होऊ देऊ नका. माझे डोळे अश्रूंनी भरले तरी माझ्या ओठांवरील तुमचं नाव कधीही हरवू देऊ नका. परिस्थिती बदलण्यापूर्वी माझे विचार बदला. माझं मन तुमच्या चरणाशी कायम जोडा. विश्वास ठेवा, ज्या दिवशी ही प्रार्थना मनाच्या तळातून बाहेर पडेल, त्या दिवशी तुमच्या जीवनात एक नवीन शांतता जन्म घेईल. कारण खरी शांती बाहेरच्या परिस्थितीत नसते, ती स्वामींवरील अढळ श्रद्धेमध्ये असते. म्हणून बाळांनो, आजपासून एक निर्णय घ्या, भूतकाळाचा पश्चात्ताप नाही, भविष्याची अनावश्यक चिंता नाही. आजचा प्रत्येक श्वास श्री स्वामी समर्थ या नामाने पवित्र करायचा. कारण ज्याच्या जीवनात स्वामींचं स्मरण अखंड असतं, त्याच्या मनात चिंता जास्त काळ टिकू शकत नाही. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे हजारो लोक दिवस रात्र त्रस्त आहेत. तो विषय म्हणजे नकारात्मक विचार. अनेक भक्त मला विचारतात, महाराज, आम्ही देवाची पूजा करतो, नामस्मरण करतो, तरीही मनात वाईट विचार येतात. भीती वाटते, काहीतरी वाईट होईल असं सतत वाटत राहतं, मन शांत राहत नाही. बाळांनो, सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, मनात विचार येणे हा दोष नाही, पण त्या प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणे ही चूक आहे. आकाशात ढग येतात आणि निघून जातात, आपण प्रत्येक ढगाला धरून ठेवत नाही. त्याचप्रमाणे मनात येणारा प्रत्येक विचार सत्य असतोच असे नाही. अनेक विचार हे फक्त मनाची भीती निर्माण करतात. श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात, जसा विचार तसंच जीवन. म्हणूनच विचारांची शुद्धी ही जीवनाची शुद्धी आहे. जर दिवसभर आपण भीती, शंका, राग, मत्सर आणि निराशा यांचाच विचार करत राहिलो तर मन कधीही शांत होणार नाही. पण जर मनात श्रद्धा, आशा, प्रेम आणि स्वामींचं स्मरण भरलं तर हळूहळू नकारात्मकता आपोआप दूर जाऊ लागते. प्रिय भक्तांनो, आजच्या काळात माणूस बाहेरून खूप मजबूत दिसतो, पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात वादळ असतं. लोकांसमोर तो धैर्य दाखवतो, पण रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात. अशा वेळी त्याला पैशाची गरज नसते, मोठ्या सल्ल्याचीही गरज नसते. गरज असते ती एका विश्वासाची, मी एकटा नाही, माझ्यासोबत माझे स्वामी आहेत. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला अर्ध्या वाटेत सोडत नाहीत. ते कधी कधी उशीर करतात, पण अन्याय कधीच करत नाहीत. त्यांचा प्रत्येक निर्णय योग्य वेळी आणि भक्ताच्या हितासाठीच असतो. बाळांनो, आजपासून एक छोटी सवय लावा. जेव्हा मनात नकारात्मक विचार येईल तेव्हा त्याच्याशी वाद घालू नका. शांतपणे स्वतःला विचारा, हा विचार मला धैर्य देतो आहे की भीती? जर तो भीती वाढवत असेल तर तो विचार स्वामींच्या चरणी अर्पण करा. मनात म्हणा, स्वामी, हा विचार माझा नाही, ही भीती मी तुमच्या चरणी ठेवतो. माझ्या मनात धैर्य भरा, माझ्या बुद्धीला योग्य दिशा द्या आणि माझं मन तुमच्या नामात स्थिर करा. विश्वास ठेवा, अशी प्रार्थना मनापासून केली तर मनातील गोंधळ हळूहळू कमी होतो. प्रिय भक्तांनो, एक गोष्ट कधीही विसरू नका, परमेश्वराने तुम्हाला आजपर्यंत कितीतरी संकटांतून बाहेर काढलं आहे.
किती वेळा तुम्हाला वाटलं होतं की आता काहीच उरणार नाही, पण आज तुम्ही इथे बसून हे प्रवचन ऐकत आहात, याचा अर्थ स्वामींची कृपा आजही तुमच्यावर आहे. मग आजची चिंता उद्याचं सत्य आहे का? नाही, ती फक्त आजच्या मनाची भीती आहे. म्हणून भीतीला भविष्य समजू नका. भविष्य स्वामींच्या हातात आहे आणि स्वामी नेहमी भक्ताच्या कल्याणाचाच विचार करतात. आज मी प्रत्येक भक्ताला एक संकल्प करण्यास सांगतो. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे शांत बसून फक्त एकच मंत्र जपा. श्री स्वामी समर्थ. हा मंत्र केवळ शब्द नाही, हा मनाला स्थिर करणारा, आत्म्याला धैर्य देणारा आणि भक्ताला संकटातून उभं करणारा दिव्य आधार आहे. माझ्या प्रिय बाळांनो, लक्षात ठेवा, चिंता तुमची शक्ती कमी करते, पण श्रद्धा तुमची शक्ती अनेक पटींनी वाढवते. म्हणून चिंता करण्याऐवजी स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. जे होईल ते त्यांच्या इच्छेने आणि तुमच्या कल्याणासाठीच होईल. आजपासून एकच विचार मनात ठेवा, माझ्या जीवनाचा भार माझ्यावर नाही, तो माझ्या सद्गुरू श्री स्वामी समर्थांच्या चरणी आहे. हा विचार ज्या दिवशी तुमच्या हृदयात कायमचा बसेल, त्या दिवशी भीतीचं रूपांतर धैर्यात, चिंतेचं रूपांतर शांततेत आणि निराशेचं रूपांतर आशेमध्ये होईल. आयुष्यात असा एक क्षण प्रत्येकाच्या जीवनात येतो, जेव्हा माणूस पूर्णपणे थकून जातो. शरीर थकलेलं असतं, मन थकलेलं असतं आणि आशाही संपल्यासारखी वाटते. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही, कितीही प्रार्थना केली तरी उत्तर मिळत नाही. अशा वेळी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, आता पुढे काय? बाळांनो, याच क्षणी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताच्या अगदी जवळ उभे असतात. कारण जेव्हा जगातील सर्व आधार सुटतात, तेव्हा गुरूंचा आधार अधिक स्पष्टपणे जाणवतो. लक्षात ठेवा, समर्पण म्हणजे हार मानणे नाही. समर्पण म्हणजे आपल्या कर्तव्याचा त्याग करणे नाही. समर्पण म्हणजे आपल्या परीने सर्व प्रयत्न करून त्याचे फळ स्वामींच्या चरणी ठेवणे. आज अनेक जण प्रयत्न कमी आणि चिंता जास्त करतात, म्हणून मन अधिक थकतं. स्वामी समर्थ म्हणतात, तू तुझं कर्तव्य कर, उरलेलं माझ्यावर सोड. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचं तत्वज्ञान दडलं आहे. कारण जे आपल्या हातात नाही, त्याची चिंता करून आपण फक्त वर्तमान नष्ट करतो. प्रिय भक्तांनो, विचार करा, एखादा शेतकरी बी पेरतो, जमीन तयार करतो, पाणी देतो, मेहनत करतो, पण पाऊस पाडण्याची ताकद त्याच्याकडे नसते. तरी तो निराश होत नाही, कारण त्याला विश्वास असतो की योग्य वेळी निसर्ग त्याला साथ देईल. त्याच्याप्रमाणे आपणही आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहायचं आणि योग्य वेळेची वाट पाहायची. आजची सर्वात मोठी समस्या म्हणजे आपण लगेच परिणाम पाहू इच्छितो. आज प्रार्थना केली आणि उद्या चमत्कार घडावा अशी अपेक्षा ठेवतो. पण स्वामी समर्थ घाई करत नाहीत. ते भक्ताला योग्य वेळेची, संयमाची आणि श्रद्धेची शिकवण देतात. बाळांनो, लक्षात ठेवा, उशीर होणं म्हणजे नकार मिळणं नाही. अनेक वेळा स्वामी योग्य वेळ येईपर्यंत आपल्याला थांबायला शिकवत असतात. कारण आपण मागत असलेली गोष्ट मिळण्यापूर्वी आपल्यामध्ये ती स्वीकारण्याची तयारी होणं आवश्यक असतं. आज जर तुमच्या मनात भीती असेल, तर ती लपवू नका. स्वामींसमोर मन मोकळं करा. त्यांना सांगा, स्वामी, मी थकलो आहे, माझं मन अस्वस्थ आहे, माझ्या विचारांनीच मला कैद केलं आहे. मला या चिंतेतून बाहेर काढा. माझ्या मनात तुमच्यावरचा विश्वास अधिक दृढ करा. माझ्या पावलांना योग्य दिशा द्या. मी एकटा नाही, हे सतत मला जाणवत राहू द्या. विश्वास ठेवा, अशी प्रार्थना स्वामींपर्यंत नक्की पोहोचते. कारण गुरूंना मोठ्या शब्दांची गरज नसते, त्यांना मनाचा भाव महत्वाचा असतो. प्रिय स्वामी भक्तांनो, आयुष्यात कितीही मोठं वादळ आलं तरी एक गोष्ट कधीही विसरू नका, वादळ कायम राहत नाही, पण श्रद्धेचा दीप कायम पेटता ठेवावा लागतो. जेव्हा मनात श्रद्धेचा प्रकाश असतो, तेव्हा संकटाचा अंधार आपोआप कमी होतो. म्हणून आजपासून प्रत्येक सकाळी स्वतःला एक वाक्य सांगा, आज मी चिंता करणार नाही, आज मी माझं कर्तव्य करीन, आज मी प्रत्येक परिस्थितीत श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवीन. आणि प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे म्हणा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या कृपेने पार पडला, उद्याचाही दिवस तुमच्यात स्वाधीन आहे. माझी चिंता, माझी भीती, माझं दुःख आणि माझं संपूर्ण आयुष्य तुमच्या चरणी अर्पण करतो. बाळांनो, ज्या दिवशी हा समर्पणभाव तुमच्या हृदयात निर्माण होईल, त्या दिवशी तुम्ही बाहेरची परिस्थिती बदलण्याची वाट पाहणार नाही. कारण त्याआधीच तुमच्या मनात शांतीचा दिवा प्रज्वलित झालेला असेल. लक्षात ठेवा, ज्याने स्वतःला स्वामी समर्थांच्या चरणी पूर्णपणे अर्पण केलं, त्याला जगातील कोणतीही चिंता कायमची हरवू शकत नाही. कारण त्याच्या जीवनाची धुरा आता स्वतः सद्गुरूंनी स्वीकारलेली असते. आज मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. जीवनात संकटे येणे हे आपल्या हातात नसते,
पण त्या संकटांकडे आपण कसे पाहतो हे पूर्णपणे आपल्या हातात असते. अनेक वेळा संकटापेक्षा त्याची भीतीच आपल्याला जास्त त्रास देते. एखादी छोटी अडचण आली तरी मन लगेच 100 वाईट शक्यता निर्माण करू लागते आणि त्या कल्पनांच्या ओझ्याखाली माणूस स्वतःच दबून जातो. श्री स्वामी समर्थ महाराज प्रेमाने सांगतात, बाळा, संकटाकडे पाहू नकोस, माझ्याकडे पाह, कारण संकटापेक्षा माझी कृपा मोठी आहे. बाळांनो, विचार करा, जर एखादा माणूस नदी पार करत असेल आणि त्याचं लक्ष सतत पाण्याकडे असेल तर तो घाबरेल, पण जर त्याचं लक्ष किनाऱ्याकडे असेल तर त्याला पुढे जाण्याचं धैर्य मिळेल. आपल्या जीवनातही हेच घडतं. आपण संकटाकडे इतकं पाहतो की स्वामींची कृपा दिसेनाशी होते. आज अनेक लोक म्हणतात, माझ्या आयुष्यात फक्त दुःखच आहे. पण थोडा वेळ शांत बसून विचार करा. श्वास चालू आहे, कुटुंब आहे, अन्न मिळत आहे, देवाचं नाव घेण्याची संधी आहे, ही सगळी स्वामींची कृपाच नाही का? आपण जे नाही त्याचाच विचार करत राहतो आणि जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला विसरतो. स्वामी समर्थ म्हणतात, कृतज्ञ मनात चिंता जास्त काळ टिकत नाही. कारण जो माणूस रोज स्वामींचे आभार मानतो त्याच्या मनात आशेचा दिवा सतत पेटलेला असतो. प्रिय भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना आणि प्रत्येक संकट तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आलेले असते. काही लोक प्रेम देतात, काही अनुभव देतात, काही वेदना देतात आणि काही आपल्याला स्वतःची ओळख करून देतात. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला शाप समजू नका. कदाचित तोच प्रसंग तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा आशीर्वाद ठरेल. आज तुम्ही ज्या संकटातून जात आहात त्याचा अर्थ असा नाही की स्वामी तुमच्यावर रागावले आहेत. उलट कदाचित ते तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहेत. जसं कुंभार मातीला आकार देण्यासाठी तिला वारंवार थाप देतो, तसंच स्वामी आपल्या भक्ताला जीवनाच्या परीक्षांमधून घडवत असतात. माझ्या बाळांनो, तुम्ही किती वेळा स्वामींना विचारलं आहे, हे संकट कधी संपेल? पण आज एकदा असंही विचारा, स्वामी, या संकटातून मला काय शिकायचं आहे? हा प्रश्न विचारला की मनाची दिशा बदलते, तक्रार कमी होते आणि स्वीकार वाढतो. आणि जिथे स्वीकार असतो तिथे शांती निर्माण होते. लक्षात ठेवा, भीती ही भविष्यात जगते, पश्चात्ताप भूतकाळात जगतो, पण स्वामींची कृपा फक्त वर्तमानात अनुभवता येते. म्हणून असा प्रत्येक क्षण त्यांच्या स्मरणात जगा. आज रात्री झोपण्यापूर्वी एक छोटासा प्रयोग करा. दिवसभरातील प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी स्वामींचे मनापासून आभार माना. मग शांतपणे डोळे मिटा आणि म्हणा, स्वामी, माझ्या मनात जे काही ओझं आहे ते आज तुमच्या चरणी ठेवतो. उद्याची चिंता मी करणार नाही, कारण उद्याचा दिवस तुमच्या हाती आहे. मला फक्त इतकी शक्ती द्या की प्रत्येक परिस्थितीत तुमच्यावरचा विश्वास अढळ राहील. प्रिय भक्तांनो, विश्वास ठेवा. जेव्हा मनातून मी एकटाच सर्व काही सांभाळणार हा अहंकार निघून जातो आणि स्वामी माझ्यासोबत आहेत हा भाव निर्माण होतो, तेव्हा मनाला अशी शांतता मिळते जी जगातील कोणतीही संपत्ती देऊ शकत नाही. म्हणून आजपासून एकच नियम ठेवा, संकट किती मोठं आहे याचा विचार करण्याऐवजी माझे स्वामी किती महान आहेत याचं स्मरण करा. कारण संकटाची मर्यादा असते, पण सद्गुरूंच्या कृपेची मर्यादा नसते. या संसारात असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात कधीच दुःख आले नाही. राजालाही संकटे आली, ऋषींनाही परीक्षा द्याव्या लागल्या आणि संतांनाही अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मग आपण आणि तुम्ही त्याला अपवाद कसे असू? पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती, त्यांनी संकटापेक्षा देवावर अधिक विश्वास ठेवला. श्री स्वामी समर्थ महाराज प्रेमाने म्हणतात, बाळा, दुःख तुझी ओळख नाही. दुःख हा तुझ्या जीवनातील फक्त एक प्रवास आहे. तुझं अंतिम ध्येय आनंद आणि आत्मशांती आहे. बाळांनो, अनेक वेळा आपण आपल्या दुःखालाच आपलं भविष्य समजून बसतो. आज जर परिस्थिती कठीण असेल तर आपल्याला वाटतं की आता आयुष्यभर असंच राहणार. पण हे सत्य नाही. जसं ऋतू बदलतात तसं जीवनही बदलतं. उन्हाळ्यानंतर पाऊस येतो, पावसानंतर हिवाळा येतो. कोणताही ऋतू कायम राहत नाही. मग दुःख कायमचं कसं राहील? प्रिय भक्तांनो, आज तुम्ही ज्या वेदनेतून जात आहात, कदाचित तीच वेदना उद्या दुसऱ्याला आधार देण्याची ताकद तुमच्यात निर्माण करेल. आज तुम्ही जे अश्रू ढाळत आहात तेच अश्रू उद्या तुमच्या हृदयाला अधिक करुणामय बनवतील. म्हणून प्रत्येक वेदनेला शाप समजू नका. स्वामी समर्थ अनेकदा वेदनेतूनच भक्ताला घडवत असतात. स्वामी समर्थ सांगतात, संकट आले की पळू नकोस, खचू नकोस. माझं नाव घे आणि धैर्याने उभा राहा. कारण जो भक्त संकटापुढे न झुकता स्वामींच्या नावाचा आधार घेतो त्याला कोणतीही शक्ती कायमची हरवू शकत नाही. बाळांनो,
तुम्ही लक्ष दिलं आहे का? जेव्हा आपण खूप आनंदात असतो तेव्हा वेळ किती लवकर निघून जातो, आणि जेव्हा दुःखात असतो तेव्हा एक दिवसही वर्षासारखा वाटतो. पण काळ कधीच थांबत नाही, तो पुढे जातो. त्यामुळे तुमचं दुःखही काळाबरोबर नक्की कमी होईल. फक्त त्या काळात तुमचा विश्वास कमी होऊ देऊ नका. आज मी प्रत्येक श्रोत्याला एक प्रश्न विचारतो. तुमच्या आयुष्यात अशी किती संकटे आली होती ज्यावेळी तुम्हाला वाटलं होतं की आता मी वाचणार नाही? पण आज तुम्ही इथे आहात, म्हणजेच त्या प्रत्येक वेळी स्वामी समर्थांनी अदृश्य रूपाने तुमचा हात धरला होता. काही वेळा त्यांनी योग्य व्यक्ती पाठवली, काही वेळा योग्य संधी दिली, तर काही वेळा फक्त धैर्य दिलं. पण त्यांनी तुम्हाला कधीच एकटं सोडलं नाही. माझ्या प्रिय भक्तांनो, जेव्हा मन खूप अस्वस्थ होईल तेव्हा स्वतःला एकच गोष्ट आठवा, स्वामींनी मला आजपर्यंत कधीच सोडलं नाही, मग आज का सोडतील? हा विचार मनाला स्थिर करतो. आजपासून जेव्हा जेव्हा मनात भीती येईल तेव्हा स्वतःला दोष देऊ नका, स्वतःला कमकुवत समजू नका. शांतपणे स्वामींच्या चरणी बसा आणि मनात म्हणा, स्वामी, मला उद्याची खात्री नको, तुमच्या सहवासाची खात्री द्या. मला संकटमुक्त जीवन नको, संकटांना सामोरं जाण्याचं धैर्य द्या. माझ्या परिस्थितीपेक्षा माझा विश्वास मोठा करा. माझ्या मनात तुमच्या नावाचा अखंड जप सुरू राहू द्या. विश्वास ठेवा, अशा प्रार्थनेतून जे बळ मिळतं ते जगातील कोणत्याही शक्तीने मिळू शकत नाही. लक्षात ठेवा, दुःख ही तुमच्या जीवनाची शेवटची ओळ नाही. स्वामी समर्थांची कृपा हीच तुमच्या जीवनाची अंतिम सत्यता आहे. म्हणून आज चिंता सोडा, भीती सोडा, निराशा सोडा आणि स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वासाने स्वतःला अर्पण करा. कारण ज्याच्या डोक्यावर सद्गुरूंचा आशीर्वाद असतो त्याला काळही हरवू शकत नाही आणि संकटही कायमचं रोखू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज सांगतात की जगातला सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो आपल्या मनात असतो. आणि जो मनावर विजय मिळवतो त्याला जगातील कोणतेही संकट पराभूत करू शकत नाही. बाळांनो, मन हे अत्यंत चंचल आहे. एका क्षणी ते आनंदी असते तर दुसऱ्याच क्षणी निराश होते. एका क्षणी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवते तर दुसऱ्या क्षणी शंका घेऊ लागते. म्हणूनच संतांनी मनाला अस्थिर माकड असे म्हटले आहे. ते सतत एका विचारातून दुसऱ्या विचाराकडे उड्या मारत असते. श्री स्वामी समर्थ महाराज प्रेमाने सांगतात, बाळा, मनाला तुझा मालक बनवू नकोस. मनाला माझ्या नामाशी जोड, मग ते शांत होईल. आज अनेक लोक म्हणतात, माझं मन ऐकत नाही. पण तुम्ही कधी मनाला योग्य दिशा दिली आहे का? जसं एखाद्या घोड्याला लगाम नसली तर तो भरकटतो, तसंच नामस्मरणाशिवाय मनही भरकटतं. म्हणून दररोज काही वेळ स्वतःसाठी आणि स्वामींसाठी राखून ठेवा. सकाळी उठल्यावर 5 मिनिटे शांत बसा. कोणताही विचार करू नका, फक्त मनात प्रेमाने जपा. दुहेरी अवतरण चिन्ह, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हळूहळू तुम्हाला जाणवेल की श्वास शांत होत आहेत, मनातील गोंधळ कमी होत आहे आणि आतून एक वेगळीच शक्ती जागृत होत आहे. ही शक्ती बाहेरून येत नाही, ती स्वामींच्या कृपेने तुमच्या अंतःकरणात प्रकट होते. प्रिय भक्तांनो, आयुष्यात काही गोष्टी आपण बदलू शकतो आणि काही गोष्टी बदलू शकत नाही. पण एक गोष्ट आपण नेहमी बदलू शकतो, आपली प्रतिक्रिया. एखादा अपमान झाला, एखादा तोटा झाला, एखादी इच्छा पूर्ण झाली नाही, तर आपण त्याकडे कसं पाहतो हे आपल्या हातात आहे. स्वामी समर्थ शिकवतात की रागापेक्षा संयम मोठा, भीतीपेक्षा विश्वास मोठा आणि चिंतेपेक्षा नामस्मरण मोठा आहे. म्हणून प्रत्येक संकटात स्वतःला एकच प्रश्न विचारा, या क्षणी मी भीतीला वाढवत आहे की श्रद्धेला? माझ्या बाळांनो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सतत माझं काय होईल हा विचार करता तेव्हा मन कमकुवत होतं. पण जेव्हा तुम्ही म्हणता माझ्यासोबत स्वामी आहेत, तेव्हा त्याच मनात धैर्य निर्माण होतं. कधी कधी स्वामी आपल्या आयुष्यातील काही गोष्टी हिरावून घेतात, कारण त्या गोष्टींना आपणच आपला आधार समजू लागतो. मग ते आपल्याला दाखवतात की खरा आधार पैसा नाही, पद नाही, माणसं नाहीत, खरा आधार म्हणजे सद्गुरूंची कृपा. प्रिय भक्तांनो, जर आज तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट तुटली असेल, एखादं नातं दुरावलं असेल, एखादं स्वप्न अपूर्ण राहिलं असेल, तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुमच्यासाठी त्याहून अधिक सुंदर मार्ग तयार करत असतील. पण तो मार्ग पाहण्यासाठी मन शांत असणं आवश्यक आहे. म्हणून आज एक निर्णय घ्या. नकारात्मक विचार आले तरी त्यांच्यासोबत वाहून जायचं नाही. प्रत्येक वेळी स्वामींच्या नावाचा आधार घ्यायचा. कारण मनावर नियंत्रण हे एका दिवसाचं काम नाही, ती आयुष्यभराची साधना आहे. पण या साधनेत तुम्ही एकटे नाही. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत श्री स्वामी समर्थ उभे आहेत.
शेवटी एवढंच सांगतो, जीवनात कितीही अंधार असला तरी मनात श्रद्धेचा दिवा जिवंत ठेवा, कारण अंधार कधीच प्रकाशाला हरवू शकत नाही. त्याचप्रमाणे चिंता, भीती आणि दुःख हे स्वामी समर्थांच्या कृपेपुढे फार काळ टिकू शकत नाहीत. म्हणून प्रेमाने म्हणा, माझी चिंता माझी नाही, ती माझ्या स्वामींच्या चरणी आहे. माझी भीती माझी नाही, ती माझ्या स्वामींच्या कृपेने दूर होणार आहे. माझं जीवन माझं नाही, ते श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने उजळलेलं आहे. अनेक भक्तांच्या मनात एकच प्रश्न असतो, मी इतकी वर्षे स्वामींची सेवा करतो, नामस्मरण करतो, प्रार्थना करतो, तरी माझ्या आयुष्यातील अडचणी का संपत नाहीत? हा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे, पण याच ठिकाणी श्रद्धेची खरी परीक्षा सुरू होते. श्री स्वामी समर्थ महाराज प्रेमाने सांगतात, बाळा, मी कधीच माझ्या भक्ताला विसरत नाही. मी योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि योग्य कारणासाठी कृपा करतो. बाळांनो, तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला विचारलं, आज बी पेरलं, उद्या पीक का नाही आलं? तर तो हसेल, कारण त्याला माहित आहे की प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ लागते. बी रुजतं, मुळं धरतं, रोप वाढतं आणि मगच फळ येतं. जीवनातील कृपा ही अशीच असते. स्वामींची कृपा अनेकदा शांतपणे काम करत असते, जरी आपल्याला ती लगेच दिसत नसली तरी. आपण अनेकदा चमत्कार शोधत असतो, पण बाळांनो, सकाळी डोळे उघडणे हा चमत्कार नाही का? श्वास चालू आहे, हृदय धडधडत आहे, कुटुंब आहे, देवाचं नाव घेण्याची संधी आहे, ही सगळी स्वामींची कृपाच आहे. आपण मोठ्या कृपेची वाट पाहताना रोज मिळणाऱ्या कृपेचे मोल विसरतो. प्रिय भक्तांनो, आयुष्यात दोन प्रकारचे लोक असतात. एक संकट आलं की देवाला दोष देतात, दुसरे संकट आलं की देवाचा हात अधिक घट्ट पकडतात. स्वामींची कृपा कोणावर अधिक होते? अर्थातच त्या भक्तावर, जो परिस्थिती बदलली नाही तरी विश्वास बदलू देत नाही. लक्षात ठेवा, श्रद्धा म्हणजे सर्व काही ठीक झाल्यावर देवावर विश्वास ठेवणे नव्हे, तर काहीच ठीक नसतानाही देव माझ्यासोबत आहे, हा अढळ विश्वास ठेवणे. हाच खरा भक्तीचा मार्ग आहे. माझ्या प्रिय बाळांनो, तुमच्या जीवनात कधी असा काळ आला असेल, जेव्हा तुम्ही पूर्णपणे निराश झाला होता. पण अचानक एखादी व्यक्ती भेटली, एखादी मदत मिळाली, एखादा मार्ग सापडला किंवा मनात अचानक धैर्य निर्माण झालं. त्या क्षणी कदाचित तुम्हाला ते योगायोग वाटलं असेल, पण भक्तासाठी तो योगायोग नसतो, ती स्वामी समर्थांची अदृश्य कृपा असते. स्वामी अनेकदा थेट समोर येत नाहीत, ते एखाद्या माणसाच्या रूपाने मदत करतात, एखाद्या योग्य विचाराच्या रूपाने मार्ग दाखवतात, एखाद्या प्रसंगातून आपल्याला सावध करतात. म्हणून जीवनात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीत स्वामींचा आशीर्वाद ओळखायला शिका. प्रिय भक्तांनो, आज जर तुमच्या मनात भीती असेल की माझं पुढे काय होईल, तर आजच ती भीती स्वामींच्या चरणी ठेवा. कारण भविष्य तुमच्या हातात नाही, पण भविष्याचा स्वामी तुमच्या सोबत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, उद्याची चिंता करत बसू नकोस. आजचं कर्तव्य पूर्ण कर, उद्या मी सांभाळीन. हे वाक्य फक्त ऐकण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी आहे. जर प्रत्येक दिवस आपण या विचाराने जगलो, तर मनातील अर्धी चिंता आपोआप नाहीशी होईल. आज या क्षणी मनोमन स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा आणि शांतपणे प्रार्थना करा. स्वामी, माझ्या आयुष्यात कितीही वादळ आली तरी माझा विश्वास ढळू देऊ नका. माझे डोळे परिस्थितीकडे कमी आणि तुमच्या कृपेकडे जास्त पाहू दे. माझ्या मनातील शंका दूर करा. माझ्या हृदयात धैर्य, संयम आणि अखंड नामस्मरणाची ज्योत प्रज्वलित ठेवा. तुमच्या इच्छेवर चालण्याची बुद्धी आणि प्रत्येक प्रसंग स्वीकारण्याची शक्ती मला द्या. बाळांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्ताला अर्ध्या वाटेत सोडत नाहीत. ते कधी कधी आपल्या अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत, पण ते नेहमी आपल्या कल्याणासाठीच काम करत असतात. म्हणून आजपासून एकच मंत्र मनात कोरून ठेवा, स्वामी उशीर करू शकतात, पण अन्याय कधीच करत नाहीत. त्यांची कृपा योग्य वेळी, योग्य भक्तावर आणि योग्य कारणासाठी नक्कीच प्रकट होते. विश्वास ठेवा, हा विचार तुमच्या मनात कायमचा रुजला, तर चिंता हळूहळू नाहीशी होईल आणि तिची जागा अढळ श्रद्धा घेईल. एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा, जीवनात येणारा एकही संघर्ष व्यर्थ नसतो. प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश आणि प्रत्येक प्रतीक्षा यामागे स्वामी समर्थांची काही ना काही योजना असते. आपल्याला ती त्या क्षणी समजत नाही, पण काळ पुढे सरकल्यावर त्या प्रत्येक प्रसंगाचा अर्थ स्पष्ट होतो. श्री स्वामी समर्थ महाराज प्रेमाने सांगतात, बाळा, मी तुला शिक्षा देत नाही, मी तुला घडवत आहे. हे वाक्य ज्या भक्ताला समजलं, त्याच्या आयुष्यातील अर्ध दुःख तिथेच संपतं. बाळांनो, मातीचा एक साधा गोळा मंदिरातील सुंदर मूर्ती कसा बनतो?
प्रथम त्याला मळलं जातं, आकार दिला जातो, कोरलं जातं आणि नंतर अग्नीमध्ये तापवलं जातं. त्या प्रत्येक प्रक्रियेत त्याला वेदना होत असतील, पण शेवटी तोच दगड पूजनीय बनतो. तसंच स्वामी समर्थ आपल्या भक्ताला घडवत असतात. संकटे, अपयश, प्रतीक्षा आणि संघर्ष या सगळ्या गोष्टी भक्ताला तोडण्यासाठी नसतात, तर त्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात. आज अनेक लोक विचारतात, मी इतका चांगला असूनही माझ्याच आयुष्यात एवढ्या परीक्षा का? पण बाळांनो, परीक्षा त्याचीच घेतली जाते ज्याच्यात पुढे जाण्याची क्षमता असते. शाळेतही परीक्षा त्या विद्यार्थ्याचीच होते जो पुढच्या वर्गात जाणार असतो. म्हणून संकटे आली म्हणून स्वतःला दुर्दैवी समजू नका. कदाचित स्वामी तुम्हाला अधिक मोठ्या जबाबदारीसाठी तयार करत असतील. प्रिय भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात जे मिळालं नाही त्यावर रडण्यात आयुष्य घालवू नका. जे मिळालं आहे त्याचा योग्य उपयोग करा. कारण कृतज्ञतेतून समाधान जन्माला येतं आणि समाधानातून मनाला खरी शांती मिळते. आज माणसाकडे पूर्वीपेक्षा जास्त सुविधा आहेत, पण मनात पूर्वीपेक्षा जास्त अस्वस्थता आहे. कारण बाहेरची प्रगती झाली, पण आतली शांतता हरवली. स्वामी समर्थ सांगतात की मनाला शांत करण्यासाठी बाहेरचं जग बदलण्याची गरज नाही, मनाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. जर एखाद्याने तुमचा अपमान केला, तर त्याचा राग दिवसेंदिवस मनात ठेवू नका. जर कोणी तुमच्याशी अन्याय केला, तर न्यायासाठी योग्य प्रयत्न करा, पण द्वेष मनात साठवू नका. कारण द्वेष सर्वात आधी दुसऱ्याला नाही, तर स्वतःलाच जाळतो. बाळांनो, आजपासून प्रत्येक सकाळी स्वतःला 3 गोष्टी सांगा. पहिली, मी स्वामी समर्थांचा भक्त आहे, त्यामुळे मी कधीच एकटा नाही. दुसरी, माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे, त्यामध्येही माझ्या कल्याणाची बीजे दडलेली आहेत. तिसरी, मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे करीन आणि उरलेलं सर्व स्वामींच्या चरणी अर्पण करीन. हे 3 विचार जर रोज मनात रुजवले, तर चिंता हळूहळू कमी होईल आणि आत्मविश्वास वाढू लागेल. प्रिय स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. काहींना ते पैसा देतात, काहींना आरोग्य देतात, काहींना यश देतात, पण प्रत्येकाला ते अनुभव, धैर्य आणि योग्य वेळेची वाट पाहण्याची ताकद नक्कीच देतात. आज तुमच्या आयुष्यात जे काही अपूर्ण आहे, त्याबद्दल निराश होऊ नका. कदाचित स्वामी अजून योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतील. कारण कच्चं फळ लवकर तोडलं तर त्याची गोडी मिळत नाही. योग्य वेळ आल्यावरच ते मधुर लागतं. त्याचप्रमाणे स्वामींची कृपाही योग्य वेळीच सर्वाधिक फलदायी ठरते. म्हणून बाळांनो, आज या क्षणी मनातील प्रत्येक भीती, प्रत्येक चिंता आणि प्रत्येक अश्रू स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा आणि मनापासून म्हणा, स्वामी, मला संकटमुक्त जीवन नको, संकटांवर मात करण्याचं धैर्य द्या. मला दुःखरहित संसार नको, प्रत्येक दुःखात तुमची उपस्थिती जाणवण्याची कृपा द्या. माझ्या मनातील शंका दूर करा. माझ्या हृदयात अढळ श्रद्धा, अखंड नामस्मरण आणि तुमच्यावर पूर्ण विश्वास कायम ठेवा. लक्षात ठेवा, ज्या दिवशी भक्ताच्या मनात का माझ्याच बाबतीत हा प्रश्न संपतो आणि स्वामी, तुमची इच्छा हाच माझा मार्ग आहे हा भाव जागृत होतो, त्या दिवशी त्याच्या जीवनात खरी आध्यात्मिक शांतता प्रकट होते. श्री स्वामी समर्थ महाराज प्रेमाने सांगतात, बाळा, चिंता करू नकोस, चिंतन कर. चिंता तुला खाली खेचेल, पण चिंतन तुला माझ्यापर्यंत घेऊन येईल. बाळांनो, चिंता म्हणजे एका जागी उभं राहून भीती वाढवत राहणं, पण चिंतन म्हणजे शांत मनाने सत्याचा विचार करणं. चिंता म्हणते, आता काय होणार, पण चिंतन म्हणतं, या परिस्थितीत मी काय योग्य करू शकतो. हा फरक समजला की आयुष्य बदलायला सुरुवात होते. आज अनेक जण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त काळजीच करत असतात. मुलांची काळजी, पैशांची काळजी, नोकरीची काळजी, आजाराची काळजी, समाजाची काळजी. पण एवढ्या काळजीने जर सर्व प्रश्न सुटले असते, तर जगात कोणालाही दुःख उरलं नसतं. स्वामी समर्थ म्हणतात, कर्तव्य कर, पण चिंतेचं ओझं माझ्यावर सोड. हे वाक्य फक्त ऐकण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी आहे. कारण आपण अनेकदा 2 चुका करतो. एकतर प्रयत्न न करता देवाकडे मागत बसतो, किंवा सर्व प्रयत्न करूनही परिणामाबद्दल इतकी चिंता करतो की स्वतःचं दुःखी होतो. प्रिय भक्तांनो, जर एखाद्या पक्षाने उडण्यापूर्वी प्रत्येक वाऱ्याची भीती बाळगली असती, तर तो कधीच आकाशात झेपावला नसता. पण त्याला स्वतःच्या पंखांवर विश्वास असतो. त्याचप्रमाणे भक्ताने स्वतःच्या प्रयत्नांवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवला पाहिजे. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस हा स्वामी समर्थांनी दिलेली एक नवीन संधी आहे. काल काय झालं, कोण काय बोललं, किती अपयश आलं, हे सतत आठवत बसू नका. कारण भूतकाळ बदलत नाही, भविष्य अजून आलेलं नाही.
तुमच्या हातात फक्त हा वर्तमान क्षण आहे. आज जर तुम्ही हा वर्तमान स्वामींच्या नामस्मरणात, चांगल्या विचारात आणि प्रामाणिक कर्तव्यात घालवला, तर उद्या आपोआप सुंदर होईल. माझ्या प्रिय बाळांनो, एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा. सूर्य रोज उगवतो. तो कधी विचार करत नाही की आज ढग असतील का, पाऊस पडेल का, लोक माझं स्वागत करतील का. तो फक्त आपलं कर्तव्य करत राहतो. म्हणूनच संपूर्ण जग त्याच्या प्रकाशाने उजळतं. आपणही तसंच जगायला शिकलं पाहिजे. दुसरे काय म्हणतील, उद्या काय होईल, कोण साथ देईल, कोण सोडून जाईल, या प्रश्नांमध्ये आयुष्य वाया घालवू नका. कारण ज्याने तुम्हाला जन्म दिला आहे, तोच तुमच्या जीवनाचा मार्गही ठरवत आहे. स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताला सांगतात, बाळा, मी तुझ्या पुढे चाललो आहे. तुला फक्त माझ्या मागे चालायचं आहे. प्रत्येक वळणावर मी तुझी वाट पाहत उभा आहे. ही भावना ज्या दिवशी मनात निर्माण होते, त्या दिवशी चिंता हळूहळू नाहीशी होते. कारण भक्ताला कळतं की आता मी एकटा नाही. आज या क्षणी मनातील सर्व नकारात्मक विचार स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. स्वामी, मला चिंता करण्याची सवय सोडवा. माझ्या मनात चांगले विचार निर्माण करा. प्रत्येक संकटात योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. माझ्या जीवनात काहीही घडलं तरी तुमच्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. माझ्या प्रत्येक श्वासात तुमचं नाम आणि प्रत्येक कृतीत तुमचा आशीर्वाद राहू द्या. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, ज्याच्या मनात चिंता कमी आणि स्वामींचं चिंतन जास्त असतं, त्याच्या आयुष्यातील अंधार हळूहळू दूर होऊ लागतो. कारण चिंता माणसाला थकवते, पण स्वामींचं स्मरण त्याला पुन्हा उभं करतं. म्हणून आजपासून एकच संकल्प करा, मी चिंता करणार नाही, मी श्री स्वामी समर्थांचं चिंतन करीन. मी भीतीला नाही, श्रद्धेला वाढवीन. मी परिस्थितीवर नाही, माझ्या सद्गुरूंवर विश्वास ठेवीन. विश्वास ठेवा, हा संकल्प तुमच्या जीवनात असा बदल घडवेल, ज्याची तुम्ही आज कल्पनाही करू शकत नाही. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामींचं नाम घेतल्याने संकट जादूने नाहीसं होईल, असा अर्थ नाही. पण त्या संकटाला सामोरं जाण्याचं धैर्य नक्की मिळतं. आणि ज्याच्या मनात धैर्य असतं, त्याच्यासाठी कोणताही अडथळा कायमचा राहत नाही. आज अनेक लोक बाहेरून यशस्वी आहेत, पण आतून अस्वस्थ आहेत. कारण त्यांनी सर्व काही कमावलं, पण मनाची शांतता गमावली. स्वामी समर्थ सांगतात की मन शांत असेल, तर छोट्या घरातही आनंद मिळतो, पण मन अस्वस्थ असेल, तर राजवाड्यातही दुःख वाटतं. माझ्या प्रिय बाळांनो, जीवनात जे काही मिळालं आहे त्याबद्दल स्वामींचे आभार माना. आणि जे अजून मिळालेलं नाही, त्यासाठी संयम ठेवा. कारण स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो, पण अंधार कायमचा नसतो. योग्य वेळ आली की त्यांच्या कृपेचा वर्षाव नक्की होतो. आज मी तुम्हाला एक छोटासा नियम सांगतो. रोज सकाळी उठल्यावर आरशात स्वतःकडे पहा आणि स्वतःला सांगा, मी घाबरणार नाही, मी खचणार नाही, मी चिंता करणार नाही, कारण माझ्यासोबत श्री स्वामी समर्थ आहेत. आणि रात्री झोपण्यापूर्वी एवढंच म्हणा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या कृपेने पूर्ण झाला. उद्याचा दिवसही तुमच्याच चरणी अर्पण करतो. माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या मुलांवर आणि माझ्या मनावर तुमची कृपाछाया सदैव राहू द्या. बाळांनो, या एका प्रार्थनेत खूप मोठी शक्ती आहे. कारण ज्या मनात समर्पण असतं, त्या मनात भीती राहत नाही. लक्षात ठेवा, जीवनात कितीही वादळं आली, तरी ज्याच्या अंतःकरणात स्वामी समर्थांच्या नावाची ज्योत अखंड प्रज्वलित असते, त्याला कोणताही अंधार कायमचा व्यापू शकत नाही. म्हणून आजपासून तुमच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात, प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक प्रार्थनेत फक्त एकच आधार ठेवा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, ज्या दिवशी स्वामींचं नाव तुमच्या ओठांवरून उतरून हृदयात कायमचं वसेल, त्या दिवशी चिंता संपेल, भीती नाहीशी होईल आणि जीवनात अशी शांतता मिळेल, जी जगातील कोणतीही संपत्ती देऊ शकत नाही. जसा श्वास घेतल्याशिवाय शरीर जगू शकत नाही, तसंच नामस्मरणाशिवाय मनाला खरी शांती मिळू शकत नाही. म्हणून दिवसातून काही वेळ जरी मिळाला, तरी मनापासून स्वामींचं नाव घ्या. चालताना, बसताना, काम करताना, स्वयंपाक करताना, प्रवासात किंवा झोपण्यापूर्वी, मनात फक्त एकच मंत्र घुमत राहू द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.